कर्मचारी संघटनेचा आकृतीबंध पूर्वलक्ष्य प्रभावाने आकृती पूर्वलक्ष्य प्रभावाने 56 कर्मचाऱ्यांची पदोन्नती मागे घ्या। प्रशासकीय पदावरील प्रलंबित भरत्या लागू करा। सेवा प्रवेश नियम जे तयार करायचे होते या आज 4 वर्ष झाली, आजपर्यंत तयार झालेले नाहीत, ते तात्काळ जारी करण्यात यावेत। दुसरी, आकृतीबंध जो आहे त्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात यावी। तिसरी आहे, 56 कर्मचारी जे आमच्या कॅडरमधून म्हणजे वरिष्ठ लिपिक ते कार्यालय अधीक्षक या पदावर पदोन्नत करण्यात आलेले होते, त्यांना कोणतीही त्यांची गुन्हा नसताना त्यांना फक्त कागदी प्रशासनाच्या कागदी घोड्यांच्या अनुषंगाने त्यांना पदोन्नत केलेले आहे। म्हणजे त्यांना सामाजिक आणि आर्थिक त्यांची मानहानी झालेली आहे। तर त्यांना त्या 56 कर्मचाऱ्यांना पदोन्नती पूर्ववत करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। दुसरी आहे, आमची जे प्रशासकीय वरिष्ठ जी पदं आहेत, प्रशासकीय अधिकारी, कार्यालय अधीक्षक, सहाय्यक मोटार वाहन अभियंता, लघु टंकलेखक ही जी पदं आहेत, ही पदं आमच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावीत। आमच्याकडे आमचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे ती पात्रता असून सुद्धा त्यांना ते पदं मिळत नाहीत, तर हा आमचा रोष आहे। दुसरी गोष्ट, बढतीपूर्व नियमबाह्य परीक्षा रद्द करण्यात यावी। नवीन आकृतीबंधानुसार आम्ही आर तयार करताना प्रस्तावात आम्ही सादर केलेला आहे की जी बढतीपूर्व पदोन्नती देण्यापूर्वी जी तुम्ही आम्हाला पात्रता निकष म्हणून जे लावता आहेत सेवा प्रवेश नियम किंवा सेवा अर्हता परीक्षा, तर ती रद्द करण्यात यावी। ती अन्यायकारक आहे आणि आमच्या कर्मचारी याच्या अगोदर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा या अगोदर त्यांनी दिलेली आहे आणि त्या सगळ्यांनी उत्तीर्ण करून ते सेवेत कायम काम करत आहेत। पण तरी सुद्धा त्यांना परत तुम्ही सेवा अर्हता परीक्षेच्या नावाने त्यांचा छळ किंवा त्यांच्यावर अन्याय करत आहात अशी आमची मागणी आहे। आणि आमचे जे नवीन आकृतीबंध प्रस्ताव सादर करत असताना आम्ही 2 महत्त्वाच्या मागण्या केलेल्या होत्या। लिपिक टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या 2 पदांचं पदनाम बदल। तर आम्ही अशी मागणी केलेली होती, लिपिक टंकलेखक या पदाला परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ लिपिक या पदाला वरिष्ठ परिवहन सहाय्यक अशी आम्ही मागणी केलेली होती। परंतु नवीन आकृतीबंध ज्यावेळेस मंजूर होऊन आला 2022 मध्ये, त्यावेळेस आम्हाला कोणत्याही प्रकारे पदनाम बदल मिळालेली नाहीये। इतर विभागात जर आपण पाहिलं, महसूल विभागात महसूल सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी अशा प्रकारची पदं निर्माण झालेली आहेत। आपण जर जीएसटी मध्ये गेलं तर त्या ठिकाणी कर सहाय्यक म्हणून पद निर्माण झालेले आहे। वन विभागात गेलं तर वन सहाय्यक अशी पदं निर्माण झालेली आहेत जी नवीन आकृतीबंधानुसार त्यांना मिळालेली आहेत। पण नवीन आकृतीबंध लागू होऊन आमच्या कर्मचाऱ्यांना जे काही मिळायला हवं होतं, जे हक्काने मिळायला होतं, ते आजपर्यंत मिळालेलं नाहीये। आम्ही त्यासाठी आज आमचा रोष व्यक्त करत आहोत।